नमस्कार. आज आपण श्री गुरुचरित्राच्या पवित्र ग्रंथाचा गूढ आणि अद्भुत प्रवास जाणून घेणार आहोत. या ग्रंथाच्या आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेण्यासाठी चला तर आपण पहिला अध्याय वाचूया. व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही अजूनही श्री स्वामी पूजन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण म्हणजे थोडक्यात स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला, त्यांचे उपदेश आणि भक्तावर असलेल्या कृपेचा सारांश वाचणं असतं. यामध्ये स्वामींच्या जीवनातील मुख्य घटना, त्यांची शिकवण आणि भक्तांच्या अनुभवाची थोडक्यात गोषवाणी दिली जाते. त्यामुळे मन शांत होतं आणि आध्यात्मिक उन्नती येते. पहिल्या अध्यायात सर्वप्रथम मंगलार्ता आणि मनशुद्धीची ओळख दिली जाते. त्यात गणेश, सरस्वती आणि नृसिंह यांची स्तुती करून गुरु भेटतील भक्तीची तळमळ दाखवली जाते. भक्त आपल्या गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा व्यक्त करतात आणि त्या तळमळीला प्रतिसाद म्हणून गुरु त्यांच्या हृदयात प्रवेश करतात. हे सर्व शब्द म्हणजे विविध देवतांना श्री गणेशाय नम, श्री सरस्वती नम, श्री पादवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रय नम या शब्दांचा अर्थ. हे शब्द सर्व म्हणजे विविध देवतांना अभिवादन आहे. श्री गणेशाय नम म्हणजे श्री गणेशायला वंदन, श्री सरस्वती नम म्हणजे सरस्वती देवीला वंदन, श्रीपाद वल्लभ म्हणजे श्रीपाद वल्लभ जे स्वामी भक्त समर्थांचे पहिले अवतार होते, आणि श्री नरसिंह नम म्हणजे भगवान नरसिंहाला नमस्कार. सर्वत्र सरस्वती ह्या शब्दाचा अर्थ विद्या, कला आणि बुद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे ज्ञान आणि सर्जनशीलतेला प्रार्थना करतात. श्री गुरुचरित्र हा एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ग्रंथ आहे. तो स्वामी समर्थांच्या जीवनातील घटनांचा आणि त्यांच्या भक्तांच्या अनुभवांचा आलेख आहे. यामध्ये त्यांच्या चमत्कारिक लीला, उपदेश आणि त्यांच्या भक्तांच्या मनात निर्माण होणाऱ्या श्रद्धेचे वर्णन केले आहे. त्यामुळे स्वामी समर्थांच्या चरणी भक्तांच्या नित्य संपर्क, प्रार्थना आणि मार्गदर्शन मिळते. सिद्ध नामकाधारक ते संगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने याचा अर्थ. सिद्ध नामधारक म्हणजे ज्यांना गुरूंचे नाम घेऊन सिद्धी प्राप्त झाली आहे, त्यांनी अनेक भक्तांचे उद्धार केले आहेत. याचा अर्थ असा की ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण भक्तिभावाने केले त्यांना त्यांच्या जीवनातील संकटावर विजय मिळाला आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली. त्यामुळे या ग्रंथाचे वाचन आणि श्रद्धा दोन्ही खूप परिणामकारक असतात. हा ग्रंथ वाचणं खूप महत्वाचं आहे. नियमितपणे किंवा श्रद्धेने वाचन केल्याने मनात स्थिरता येते, चिंता कमी होतात आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव अधिक गडद होतो. तसेच या ग्रंथात दिलेल्या उपदेशामुळे जीवनातील दिशादर्शन मिळते आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा ग्रंथ का उपयोगी आहे तर हा ग्रंथ वाचल्यामुळे मनाला दिशा मिळते, आंतरिक शांती साधता येते आणि जीवनातल्या आव्हानांना धीराने सामोरं जायला शिकवतं. स्वामींच्या लीला, उपदेश आणि भक्तांच्या अनुभवामुळे आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःला ओळखण्याची क्षमता वाढते. त्यामुळे हा ग्रंथ आध्यात्मिक प्रगतीसाठी एक शक्तिशाली साधन ठरतो. पुढील भाग आपण पुढच्या भागात व्हिडिओमध्ये बघूया. उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्र हो, आज आपण श्री गुरुचरित्राचा हा अध्याय पाहिला. या ग्रंथाच्या आशीर्वादाने आपले जीवन उजळवो, आपल्याला आध्यात्मिक शांती मिळवो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवायला विसरू नका. धन्यवाद.